आपण ह्या महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू भगवानांची स्तुती केली तर अक्षय असं पुण्य मिळतं. अक्षय म्हणजे काय की ज्याचा कधी क्षय होणार नाही. आज आपण नकळत अनेक गोष्टी करत असतो, आपल्याला कळत नाही की चुकून आपल्याकडनं कोणीतरी दुखावलं गेलं असू शकतं ना नकळत. मग आपण म्हणतो कर्माचा फेरा असतो. आता काही व्याधी कर्मज असतात, म्हणजे काही व्याधी आपल्याला कर्मामुळे होतात. मग त्यासाठी जर आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे तर शरीराबरोबर आपलं मन पण तेवढं चांगलं हवं. आणि मन आणि शरीर यांना दोघांनाही संतुलित ठेवायचं असेल तर आपल्या आजूबाजूचं वायुमंडल पण तेवढं शुद्ध हवं. आज आपण बघतो कधी कधी तापाची साथ येते बघ, किंवा व्हायरल इन्फेक्शन्स आपण म्हणतो ते स्प्रेड होतात. मग अशा वेळेला सुद्धा वायुमंडल आपलं शुद्ध होण्यासाठी या विष्णू सहस्त्रनामाचा उपयोग आपल्याला होत असतो. आज कित्येक लोक असे आहेत की सकाळी उठल्यावर पहिले विष्णू सहस्त्रनाम म्हणतात, कारण ब्राह्ममुहूर्त जो असतो त्यावेळेलाच आपण विष्णू सहस्त्रनाम ऐकलं तर ते आपल्या शरीरामध्ये अधिक चांगल्या व्हायब्रेशन्स निर्माण करतात. कधी कधी आपण ऐकतो बघ की काही वेळेला सांगितलं जातं की पूर्वजांना तुमच्या चांगली गती मिळायला हवी. बरोबर. तर त्यासाठी दर बुधवारी जर तुळशीची पानं आपण कृष्णाला अर्पण करून जर ह्या विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला तर खूप छान त्याचे अनुभव येतात.